हाय सगळ्यांना, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे गुड लाईफ विथ कपी। आज आपण हिरव्या मटारची कचोरी बनवणार आहोत। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते आपण ते बघूया। मैदा, आलं लसूण हिरवी मिरची आहे, ही बडीशोप आहे, मीठ, तिखट, काळे तीळ आणि पांढरे तीळ, जिरं, हळद, कोथिंबीर आणि हे धने जे आहेत ते आपण असे बारीक कुटून थोडे घेतलेले आहेत आणि हे मटार आहे। तर आपण आता त्याची हे करूया, दाणे काढून घेऊया याचे। आता आपण मैदा भिजवून घेऊ, त्यासाठी थोडे काळे तीळ आणि पांढरे तीळ घातलेले आहे। त्यानंतर आपण घालतोय मीठ टाकायचं थोडंसं। त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल घालायचं आहे, आपल्याला मोहन घालायचं, तेलाचं चांगलं जरा जास्ती घालायचं, गरम वगैरे नाही, साधंच टाकायचं आहे आपल्याला। आणि हे ते आता चांगला मिक्स करून घेऊया। आपण हे याच्यात थोडं ओवा पण घालतोय, ओवा राहिला होता, ओवा टाकतोय आपण। आता आपण हे भिजवून घेऊया पाणी टाकून नीट व्यवस्थित, जास्ती कडक भिजवायचं नाही आपल्याला। आता हे आपण छान मस्तपैकी भिजवून घेऊ। आपल्याला हे कणकेसारखं जशी आपण पोळी बनवतो तसं एकदम नरम नाही, पण खूप जास्ती कडक पण भिजवायचं नाही आहे, साधारण भिजवूया। आपण हे असा भिजवलेला आहे, जास्ती कडक भिजवायचा नाही, असा थोडा नरम, कारण मैदा आहे हा जरा वेळी याला आपण अर्धा तास ठेवणार आहे, हा थोडा कडक होईल। मग जास्ती कडक झाला तर जरा पाणी घालून याला आपण परत म्हणजे मळून घ्यायचं, पण जास्ती कडक नाही करायचं। अर्धा तास आपल्या आता हा ठेवायचा। आपण हे जे वाटाणे घेतले होते ते मिक्सरला लावून असे चांगले मस्त, म्हणजे खूप जास्ती पेस्ट नाही बनवायची आपल्याला, असे असे बारीक करून घ्यायचे। आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे, ही आपण बारीक करून घेतलेली आहे। आता आपण तेल ठेवलं आहे कढईमध्ये, तेल घालूया आता याला। तेल जास्ती नाही, एकदम कमी तेलात आपल्याला ही फोडणी घालायची आहे। आपण हे जे तेल चांगलं गरम होऊ दे आता। आणि गॅस एकदम बारीक करून टाकायचं आपल्याला, एकदम लो गॅसवर आपल्याला आता हे सगळं टाकायचं आहे। पण जिरं घातलं आहे, आता आपण घालतो याच्यामध्ये बडीशोप घालतोय। बडीशोप घालून द्यायची चांगली भरपूर, 1 चमचा घातली आहे। त्यानंतर घालायचे आपल्याला याच्यामध्ये धने घालून घ्यायचे। नंतर आपल्याला ही काळे तीळ आणि हे जास्ती घालायचे आपल्याला, आणि हे चांगले होऊ द्यायचे आपल्याला। हळद टाकायची, त्यानंतर थोडं हे घालायचं, तिखट घालायचं आहे, 1 चमचा तिखट टाकूया। आलं लसूण पेस्ट टाकले, त्यात थोडं तिखट होतं, त्याच्यामुळे तिखट थोडं कमीच घालायचं। ही आलं लसूण पेस्ट आपली आता हे वाटलेले जे वाटाणे होते आपले, हे पूर्ण सगळे याच्यात घालून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला पूर्ण। आपण अजून याच्यात मीठ घातलेलं नाही आहे, मीठ घातलेलं नाही आहे आपण। असं कोथिंबीर टाकून द्यायची आहे। आणि आता आपण घालतो याच्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मीठ आणि कोथिंबीर पूर्ण सगळं एक मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता हे काढून घेतलं आहे, याला जास्ती होऊ द्यायचं नाही, कारण आपण यात मीठ घातलं आहे। जास्ती होऊ दिलं तर हे पातळ होईल, याला पाणी सुटेल, कारण आपण मीठ घातलेलं आहे आणि ते कचोरी फुटू शकते। म्हणून मग जास्त फक्त थोडं हलकं परतवायचं आणि लगेच काढून गार करायचं। याला पूर्ण गार करायचं। अरे आता आपण हे तेलात टाकतोय आणि आपल्याला पहिले जरा मोठा ठेवायचा, गॅस फास्ट ठेवायचा, नंतर एकदम लो मिडियमवर आपल्याला हे सगळे तळून घ्यायचे। मोठ्या गॅसवर तळायचे नाही, तर आतून आहे ना हे सगळे पूर्ण कच्चे राहील। हे जे वरचं बॅटर आहे मैद्याचं ते पूर्ण कच्चं राहील, म्हणून मग काय करायचं, एकदम बारीक गॅसवर तळून घ्यायची छान। आपल्याला अशा
काढायचे आहेत. पहिले टाकताना जरा मोठा गॅस ठेवायचा आणि ज्यावेळेला आपण पलटवतो त्यावेळेला बारीक गॅस करून द्यायचा आणि बारीक गॅसवरच तळायचे आहेत त्या पूर्ण मोठी. अशी आपण बनवली आहे हिरव्या वाटाण्याची कचोरी. तुम्हाला मस्तपैकी बनवा, खूप छान झाली. बघा एक तोडून दाखवते. याच्यात मी सोडा टाकलेला नाही, त्याच्यात सोडा वगैरे काहीही घातलेला नाही आहे. बघा याच्यावर मस्त असं दही टाकायचं आणि खायचं. बनवून बघा, आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.